हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सर्वांना माहितीच आहे की आता आपला छान पाडवा येतोय, गुढीपाडवा. आणि गुढीपाडव्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 एप्रिलला आपल्या स्वामींचा प्रकट दिन येतोय, की ज्या दिवशी स्वामी प्रकट झाले होते या धरती या भूतलावरती. तर खूप छान प्रकारे आपल्याला हा साजरा करायचा आहे स्वामींचा प्रकट दिन. तर मी तरी बऱ्याच काही काही गोष्टी मागवते, घेते, कारण नवीन नवीन काहीतरी असेल तर आणखीन छान वाटतं करायला, आपल्याला उत्साह येतो. तर म्हणून मग म्हटलं, नंतर मग तुम्ही मला म्हणाल की ताई आम्हाला दाखवलं का नाहीस. तर ते मागवण्याच्या त्या प्रोसेसमध्ये ना मला एक खूप छान सोर्स मिळालाय, की जिथून तुम्ही खूप मस्त मस्त असं काय काय स्वामींसाठी म्हणा की तुमच्या देवपूजेसाठी, रोजच्या देवपूजेसाठी तुम्ही असं खूप छान छान काय काय मागवू शकता. तर ती गोष्ट म्हणजे की स्वामीमय लाईफ शीतल म्हणून चॅनल आहे त्या ताईंचं. तर मी असंच YouTube बघता बघता माझ्या डोळ्यासमोर तो व्हिडिओ आला आणि होतं असं बरेचदा होतं. मागच्या वेळी सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की मला स्वामींचे स्वेटर हवे होते. तर तेव्हा मी तेच बघत होते आणि त्या ताईंचं तेव्हा चॅनल माझ्या समोर आलं होतं आणि त्यांनी मला खरंच स्वामींसाठी स्वेटर्स बनवून पाठवले होते. आणि खूप म्हणजे एक जी आपली सुप्त इच्छा असते मनातली की स्वामी असं काहीतरी मला मिळालं पाहिजे, असं काहीतरी असलं पाहिजे, तर ते नक्कीच ती गोष्ट पूर्ण करतात. कुठून ना कुठून ती गोष्ट येतेच, पण ती येतेच तिथपर्यंत. तर तसंच माझ्या डोक्यात आता काय काय नवीन नवीन गोष्टी येत होत्या. तर ताईंकडे त्यांचं स्वामी मूर्ती आर्ट म्हणून त्यांचा जो बिझनेस आहे ते करतात, म्हणजे स्वामी सेवाच करतात एक प्रकारची. तर त्या स्वामी मूर्ती आर्ट म्हणून आहे, पुण्याच्या ताई आहेत त्या. आणि त्यांच्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू आहेत. म्हणजे आता मी पहिले दाखवते की मी काय घेतलंय त्यांच्याकडून, ते मी दाखवते. त्यांनी मला हे प्रमोशनसाठी पाठवलेलं नाहीये. त्या ताई कोणालाच प्रमोशनसाठी काहीच पाठवत नाहीत. पण मी ताईंना रिक्वेस्ट केली की ताई मला या वस्तू हव्याच आहेत. तर ताईंनी पाठवल्यात आणि मी त्यांना म्हटलं की मी दाखवते, यासाठी दाखवते की आणखीन माझा असा भरपूर मोठा परिवार आहे, माझ्या भरपूर ताई आहेत, दादा आहेत, की त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी आवडतील त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर. त्यांच्या पण स्वामी सेवेमध्ये आणखीन भरपूर छान असं भर पडेल. तर म्हणून ताई म्हणाले की ठीक आहे चालेल, मग तुम्ही दाखवू शकता. तर म्हणून मग मी या गोष्टी दाखवते की मी काय काय मागवलं त्यांच्याकडून. तर सर्वात पहिले म्हणजे की तुपाचे दिवे. तर आता आपण मार्केटमधून तुपाचे दिवे घेतो, तर त्याच्यामध्ये आणि ताईंनी जे तुपाचे दिवे पाठवलेत, मी बरेच दिवस झाले त्यांचा व्हिडिओ बघत होते, त्या जे सांगत होत्या याच्या बाबतीत वगैरे. कारण आपण मोस्ट ऑफ बघा, आपण काय प्रिफर करतो की घरचं तूप घ्यायचं, त्याच्यामध्ये वात टाकायची आणि तो दिवा लावायचा, हे आपण प्रिफर करतो. पण कधी कधी असे पटकन तुपाचे दिवे लावायला खूप बरे पडतात, हे जास्त वेळ सुद्धा प्रज्वलित राहतात. आणि हा जो दिवा मी मागवलाय ना तुपाचा, हा खूप याचं साईज तुम्ही बघा दिव्याची, किती मोठा दिवा आहे. अगदी म्हणजे पाऊण तास तरी हा दिवा व्यवस्थित जळतो. आणि याची खासियत मी तुम्हाला सांगते, देवाच्या कुठल्याही वस्तूची खरं तर वास घ्यायचा नाही, पण इतका सुगंध येतो ना जेव्हा दिवा जळतो तेव्हा सुद्धा खूप छान, त्याच्यातून खरंच तुपाचा खूप छान सुगंध येतो. आणि ह्याच्यावरती लिहिलंय बघा, महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे. याच्यामध्ये 50 दिवे आहेत जवळपास. आणि हे मला काहीतरी 380 ला का 360, मला प्राइस आता एक्झॅक्टली लक्षात नाही याच्या, पण 380 का 360 ला मला हे दिवे पडले. याची साईज बऱ्यापैकी मोठी आहे. मी मागच्या वेळी मार्केटमधून घेतले होते तर साईज एकदम एवढीशी दिव्यांची. मी ते लावले सुद्धा नाहीत, कारण तुम्हाला त्याचं कारण सांगते की मी ते स्क्रीनवर सुद्धा कदाचित दाखवेन. नाही, तो दिवा इथेच आहे, एक मिनिट मी तुम्हाला ते दाखवतेच. की ते दिवे जेव्हा मी जाळले होते, मला असं नाही म्हणायचं की दुसऱ्यांचं काही कमीपणा मला काढायचं नाही याच्यामध्ये, पण एक गोष्ट, एक फरक, जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीतला फरकच जाणवणार नाही तर तुम्हाला ती गोष्ट किती प्युअर आहे किंवा ती गोष्ट किती चांगली आहे हे तुम्हाला कसं कळेल. तर म्हणून मी हे फक्त दाखवते की जो मी दिवा घेतला होता मार्केटमधून, तो दिवा जेव्हा जळतो ना याच्यामध्ये, तर बघा ह्याच्या आतमध्ये मी ही प्लेट ठेवली होती तरी सुद्धा तो दिवा ना असा पूर्ण भसभस जळतो.
म्हणजे पूर्ण सगळं जळतं. असं जळताना तुम्ही जर घेतले असतील असे बाहेरून आणि तुम्हाला असे अनुभव कदाचित आलेही असतील, पण मी माझा अनुभव सांगते की बघा पूर्ण जळतं आणि ह्याच्यामुळे काय होतं ना, पूर्ण सगळं काळं होतं. तर ते खरं तूप वापरत नाहीत, त्याच्यामध्ये ना ते मेण वगैरे बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करतात आणि त्याच्यामुळे तो दिवा प्रॉपर पेटत नाही. जर तुमचा प्युअर तुपाचा दिवा असेल तर तो अगदी शेवटपर्यंत तो दिवा पूर्ण व्यवस्थित वातीतूनच जळत राहतो. नाहीतर अशा प्रकारे बघा हे कसं काळं झालंय पूर्ण. तर असे दिवे जळतात आणि हे भीती वाटतात असे दिवे लावण्यासाठी, कारण आपण कधी कधी आता ज्यांचं मंदिर छोटं आहे म्हणजे देवघर छोटं आहे किंवा आपण कधी पूजा मांडतो तर तिथे आजूबाजूला बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या असतात आणि जेव्हा दिवा असा पूर्ण पेट घेतो तर त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींना सुद्धा त्याच्यापासून म्हणजे आपल्याला एक टेन्शन असतं की बाबा हा दिवा कुठेतरी साईडला ठेवू, इथे पूजेमध्ये नको ठेवू. तर असं होतं, त्या भीतीने मी ते दिवे लावलेच नाहीत. तो जो डब्बा जो मी घेतला होता तो जसाचा तसाच मी ठेवलाय तो. तर म्हणून मी अजून या दिव्यांच्या शोधामध्ये होती की असे दिवे मला कुठे भेटतील की असे छान, जसे आपण वॅक्सचे दिवे घेतो, माझ्याकडे वॅक्सचे सुद्धा दिवे आहेत, तुम्ही बघितलं तर ते पण दिवे खूप जवळपास 2 तास ते दिवे जळतात वॅक्सचे. पण वॅक्सचे दिवे आणि तुपाचे दिवे याच्यामध्ये शेवटी फरक आहेच. तर म्हणून मी म्हटलं की ताईंकडून मागवून बघू आपण हे दिवे कसे आहेत आणि खरोखर खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत आणि प्युअर आहेत. तुम्हाला मागवायचे असतील तुम्ही नक्की मागवा तुपाचे दिवे. संध्याकाळचा आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा एक तुपाचा दिवा आपण तुळशीकडे लावू शकतो किंवा देवाच्या समोर म्हणा एक तुपाचा दिवा लावू शकतो. तुपाच्या दिव्याने काय होतं, घरातली जी पण नेगेटिव्हिटी असते ती दूर होते आणि घरात एक पॉझिटिव्ह, जसं जसं ते तूप जळत असतं ना, तो दिवा जळत असतो, तसं तसं एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरत असते. तर म्हणून तुपाचा दिवा, तुपाला किती अनन्यसाधारण महत्व आहे हे तुम्हाला सांगायची गरजच नाहीये. पण तुम्हाला हवे असतील, तुम्ही कोणी शोधात असाल तुपाचे प्युअर दिवे, तर तुम्ही नक्की ताईंकडून मागवू शकता. मी तुम्हाला गॅरंटी देते की एकदम छान दिवे आहेत. हे त्यांचे भावाचं काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग आहे कोल्हापूरचं आणि कोल्हापूरहून हे दिवे येतात. माझी महालक्ष्मी आई आहे, महालक्ष्मी आईच्या नावानेच हे दिवे आलेत आणि खूप छान आहेत, मस्त आहेत. तर तुम्ही हे दिवे, मी दिवे मागवलेत, तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मागवू शकता. हा व्हिडिओ मी का करते की ज्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्या बरेच जण शोधात असतात पण त्यांना ते प्रॉपर ठिकाणी मिळत नाहीत, तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ करते. तर त्यानंतर नेक्स्ट मला हवं होतं ते म्हणजे स्वामींसाठी मला प्रॉपर चांगली अशी हिना अगरबत्ती हवी होती. मागच्या वेळी मी घेतली होती हिना अगरबत्ती, पण त्याचा जो सुगंध होता ना तो खूप थोडासा असा हार्श होता. मला माझ्या स्वभावाप्रमाणे मला असे एकदम माइल्ड असे म्हणजे हे आवडतात, फ्रॅग्रन्स आवडतात की जे अगरबत्ती, आता ही अगरबत्ती जळते ना बघा, इतका इतका सॉफ्ट आणि इतका असा सुगंध असा मस्त आहे ना की असं असं छान वाटतं आणि खूप वेळ ना ते आपल्या घरामध्ये असा दरवळत राहतो. असं खूप एकदम हार्श नाहीये की पटकन एकदम असं डोकं दुखेल कोणाचं किंवा कोणी आल्या आल्या लगेच त्याला असं वाटेल अरे काय लावलं ह्यांनी, असा अजिबात सुगंध नाहीये. स्वामींना सुद्धा खूप आवडेल. तर ताईंकडून मी घेतली होती ही म्हणजे केशर हिना अगरबत्ती आहे ही स्वामींची. इथे तुम्हाला सगळे नावं उलटे दिसत आहेत पण मी तुम्हाला सांगते ही केसर हिना अगरबत्ती घेतली आणि खूप छान आहे अगरबत्ती, खूप मस्त आहे. मी असं खरंच मोठेपणा करत नाहीये की मी व्हिडिओमध्ये सांगते म्हणून मी प्रत्येक गोष्टीची असं हे करते नाहीये. हे पार्सल मला म्हणजे हे कुरिअर मला 2 दिवस आधीच आलं, पण मी प्रत्येक गोष्ट मी पहिले वापरली आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचे रिव्ह्यूज सांगते. तर अगरबत्ती पण बघा किती जाड आहे, तर जवळपास पाऊण तास तरी ही अगरबत्ती पण जळत राहते. आता ही तुमच्या मागेच इथेही जळते बघा अगरबत्ती. इतका माइल्ड याचा सेंट आहे ना, मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला खरंच आवडेल. ज्यांना सॉफ्ट सेंट आवडतात की म्हणजे ज्याला सॉफ्ट सुगंध आवडतात त्यांना खरंच आवडेल. तुम्ही घेतली आणि तुम्हाला नाही आवडली ना, मला सांगा, खरं सांगते की तुम्हाला खूप आवडेल, इतका मस्त सुगंध येतोय. आणखीन एक घेतली ती म्हणजे ही भीमसेनी कापूर अगरबत्ती मी घेतली. या सगळ्या ना किती, या 100 ग्रॅमचे पॅकेट्स आहेत आणि याच्या प्राइस आता मला लक्षात नाही, त्यांनी मला पाठवलं होतं. 110, 100 असंच म्हणजे 120 किंवा असं काहीतरी आहे. हिना अगरबत्ती कदाचित महाग असेल पण त्याच रेंजमध्ये 100 ग्रॅमचे पॅकेट्स येते आणि 100, 150 किंवा 100, 120च्या आसपास असतील प्राइस याची.
पण खूप मस्त आहेत. हे फक्त हेच नाही, त्यांच्याकडे खूप साऱ्या नॅचरल अगरबत्ती सुद्धा आहेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या अगरबत्ती आहेत त्यांच्याकडे. जे अगरबत्तीचे म्हणजे शौकीन असाल, छान तुम्हाला आवडत असेल की तुम्ही वेगवेगळ्या अगरबत्त्या आपण छान छान देवासाठी करायला आणायला पाहिजे, तर तुम्ही नक्कीच तुम्हाला हे डेस्टिनेशन तुम्हाला आवडेल. ताईंकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती आहेत, तर तुम्ही तिथून मागून बघा. तुम्हाला जो फ्रॅग्रन्स आवडतो त्याच्या हिशोबाने तुम्ही मागून बघा. त्याच्यानंतर मी मागवली आहे ताईंकडून ती म्हणजे ही चंदन पावडर. तर आता हे चंदन पावडरचे रिव्ह्यूज मी नाही देऊ शकत आहे, कारण मी अजून वापरली नाहीये. पण त्याचं उघडल्यानंतरच एवढा छान सुगंध येतोय. तर मी ही स्पेशली स्वामींसाठी, म्हणजे जे पण पुरुष हे असतात, आपले देवता असतात, तर स्पेशली त्यांना चंदनाचा टिक्का लावला जातो आणि आपल्याला सुद्धा लावण्यासाठी चंदनाचा टिक्का लावण्यासाठी म्हणून मी ही पावडर मागवली. थोडंसं, कारण हे आता उघडायचं जे येतं ना चंदन, ते पहिल्यासारखं तेवढं प्युअर येतच नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं ताईंना विचारलं की तुमच्याकडे चंदन पावडर आहे का चांगली. तर ताई म्हणाल्या मी पाठवून देते, तुम्ही बघा तुम्हाला कशी वाटते. तर ही मी चंदन पावडर, म्हणजे हे पण सगळं अष्टगंध चंदन, म्हणजे देव पूजेला लागणार टोटल सामान त्यांच्याकडे सगळं मिळतं. आणखीन एक सगळ्यात आवडलेली मला आणि खूप मस्त अशी गोष्ट आहे की जी मला कुठे बघायला नाही मिळाली आणि मला ताईंकडेच फर्स्ट टाइम बघायला मिळाली आणि मी लगेच त्यांच्याकडे मागवली पण ती. तर ती म्हणजे की ही सरस्वती मातेचं चिन्ह असलेली ही पाटी आहे. ह्याच्यावरती हे लाकडाचंच काम केलेलं आहे, लाकडाची पाटी आहे. हा, लाकडाचीच पाटी आणि त्याच्यावरती हे सरस्वती मातेचं चिन्ह बसवलंय. किती सुंदर आहे बघा. तुम्हाला इथे उलट दिसत असेल पण खूप सुंदर आहे. आणि ह्याला बॅक साईडला ना बघा हे पण आहे, मॅग्नेट पण आहे. म्हणजे तुम्हाला आपल्याला कुठे असं फ्रीजच्या इथे लावायचं असेल समोर आपल्या सतत दिसण्यासाठी, किंवा किचन मध्ये आपल्या असं लावायचं असेल, किंवा देवघराच्या इथे कुठे तुम्हाला ठेवायचं असेल, तर खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. आणि ह्याला ना असा एक वेगळा सुगंध पण येतोय, छान मस्त असा, म्हणजे प्रत्येक गोष्टीला असं एक सुगंधच येतोय असा वेगळाच. तर खूप छान आहे ही पाटी, मला खूप आवडली. तुम्हाला जर हवी असेल, कारण आपण पाडव्याला पूजेच्या वेळेला अशा प्रकारे पाटीवरती चिन्ह काढतो आणि त्याची पण पूजा करतो सरस्वती मातेची. तर अशी छोटीशी पाटी मस्त आहे बघा. एवढी साईज आहे बघा, माझ्या हातात एवढी दिसते, एवढी साईज आहे ही. तर एवढ्या साईजची पाटी आहे. तुम्हाला मोठी हवी असेल तर तुम्ही, ताई म्हणाला की तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता, पण शक्यतो सर्व एवढ्याच साईजची मागवतात, तर म्हणून त्यांनी एवढीच साईज ठेवली होती. आणि जास्त मोठी घेऊन आपण पण काय करणार आहे ती. ही कशी कुठेही तुम्ही लावू शकता, तुम्ही मंदिराच्या इथे कुठे लावू शकता, किचनच्या इथे कुठे लावू शकता, कारण त्याला खाली बॅक साईडला मॅग्नेट पण दिलेलं आहे. तर ही पण काहीतरी 130 का 150 ह्याच याच्यामध्ये प्राइस रेंज मध्ये आहे. तर मस्त आहे, ही मला खूप आवडली. तुम्हाला जर आवडली तर तुम्ही मागवू शकता पाडव्यासाठी काहीतरी स्पेशल. आणि हे एवढंच मी मागवलं सध्या तरी. पण ताईंकडे मी बघितलं ते म्हणजे की स्वामींचा आता प्रगट दिन येतोय, तर स्वामींच्या साठी खास तुम्ही काय काय मागू शकता तिथून. तुम्ही त्यांच्या चॅनलवर गेलात तर तुम्हाला कळेल की त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे. त्यांच्याकडे स्वामींच्या खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती अवेलेबल आहेत. म्हणजे स्वामींची मोठी मूर्ती 1 फुटाच्या आसपास स्वामींची मूर्ती, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोट्या साईज मध्ये पितळेच्या सुद्धा चांगल्या चांगल्या मूर्ती त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर स्वामींना वस्त्र, इतके सुंदर वस्त्र आहेत ना त्यांच्याकडे, माझ्या स्वामींना होत नाहीयेत ते. ताईंना मी म्हंटल की ताई मला पण पाहिजेत वस्त्र असे, पण ते स्वामींची आपल्या ही मूर्ती खूप छोटी आहे. तर त्या म्हणाल्या ताई तरी पण मी प्रयत्न करते की मला जसं जमेल तसे मी वस्त्र बनवून पाठवेन स्वामींना. पण त्यांची जी मूर्ती आहे ना तिला इतके सुंदर, म्हणजे पैठणीमध्ये म्हणा, वेल्वेटमध्ये म्हणा, कलर्स वेगवेगळे आणि इतके सुंदर सुंदर वस्त्र, टोपी, कंथा टोपी, सोलापुरी टोपी, असं सगळं खूप व्हरायटी ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर पितळेचं जे आपण हे सगळं वापरतो, तर पितळेच्या वेगवेगळ्या प्लेट्स म्हणा, दिवे म्हणा, पितळेचे वेगवेगळे खूप पूजेसाठी लागणारे. त्यानंतर ही जी प्लेट, तुम्ही मला खूप वेळा विचारले की ताई तू ही जी आपण कवड्या ठेवल्यात, तर कवड्यांची प्लेट, तर ताईंकडे सुद्धा कवड्यांची प्लेट अवेलेबल आहे. तर तुम्हाला तीही हवी असेल तुम्ही ताईंकडून मागवू शकता. तर मी आता आणखीन काय सांगू, तुम्ही त्यांच्या चॅनलवर जा किंवा तुम्ही त्यांना फोन करा, व्हॉट्सअप करा, त्याच्यावरती ते तुम्हाला काय हवं असेल त्याच्या हिशोबाने ते तुम्हाला पाठवतील फोटोज. पण स्वामींसाठी ज्यांना खरंच वस्त्र वगैरे हवे असतील, अगरबत्ती हवी असेल,
मूर्ती हवी असेल, कोणाला स्वामींची मूर्ती नवीन घ्यायची असेल, तर तुम्ही नक्की ताईंना कॉन्टॅक्ट करा. त्या तुम्हाला छान छान गोष्टी दाखवतील. आणि सध्या त्यांच्याकडे ॲक्च्युली खरंच खूप लोड आहे कामाचा, कारण ऑलरेडी खूप त्यांना ऑर्डर आहे. तर जर तुमच्या फोनला किंवा मेसेजला लवकर रिप्लाय येत नसेल तर प्लीज रागवू नका किंवा म्हणजे असं विचार करू नका की ते रिस्पॉन्स करत नाहीयेत. खूप सारं काम आहे आणि त्यांच्याकडे स्टाफ पण खूप कमी आहे. तर पुण्याला ताईंचं म्हणजे ताईंच्या घरीच मला वाटतं हे सगळं ते बिझनेस जो आहे तो करतात. तर तिथे त्यांना स्टाफची पण गरज आहे. तर कोणाला या व्हिडिओ थ्रू जर कोणी बघत असेल आणि कोणाला खरंच कामाची गरज असेल, म्हणजे पॅकिंगसाठी वगैरे तिथे माणसं लागतात, तर कामाची गरज असेल तर तुम्ही तिथे म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठी सुद्धा. प्लस आणखीन एक महत्वाची गोष्ट जी मला खूप आवडली, मी का या गोष्टी दाखवल्या, मी का या गोष्टी प्रमोट केल्या किंवा मी का त्यांचा बिझनेस जो आहे तो प्रमोट करते, कारण त्यांचा जो बिझनेसचा जो हेतू आहे ना त्याच्यामध्ये, तो मला खूप जास्त भावला. की ताई मला म्हणाल्या की मीच पहिले त्यांना म्हटलं की ताई हे सगळं का असं, म्हणजे का एवढं सगळं सेल करायचं किंवा काय, शॉपमध्ये पण सगळ्या गोष्टी मिळतात. पण त्यांनी जो कॉज सांगितला ना की ताई फक्त हे मी माझ्यासाठी करत नाही, माझ्या हाताखाली अजून बरेच लोक काम करतात आणि ते जे लोक काम करतात ना त्यांना खरोखर कामाची आणि पैशांची खरोखर गरज आहे. तर ह्या कामामधून आपण हे जे देवपूजेचं जे सामान घेतो, आपण देवाची पण इच्छा पूर्ण करतो, स्वतःची पण इच्छा पूर्ण करतो आणि त्यातून एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते, एक वेगळंच उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. आता बरेच लोक ह्या गोष्टींना असं म्हणतात की हे खूप बाजार केलाय किंवा हे खूप बिझनेस झालाय सगळा. भले बिझनेस झाला असेल, पण कसं असतं ना, तो बिझनेस होतो पण त्या बिझनेसच्या मागे असे हजारो लोक आहेत की ज्यांना रोजचा रोजगार मिळतो किंवा त्यांचं पोट भरायचं त्यांना साधन मिळतं काहीतरी. आणि वाईट काही गोष्टी करण्यापेक्षा जर चांगली गोष्ट करून त्याच्यामधून जर कोणाचं पोट भरत असेल, कोणाला समाधान मिळत असेल, तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये. आणि आपण ह्या गोष्टी घेण्यासाठी तसेही दुकानात इकडे तिकडे सगळीकडे फिरतोच. तर त्यापेक्षा जर असं चांगलं प्रॉपर चांगलं सामान आपल्याला एकाच ठिकाणी मिळत असेल तर काय हरकत आहे. आणि मला पण असं वाटलं की ताई आणखीन छान तुमचा बिझनेस आणखीन वाढू दे स्वामींच्या कृपेने. आणि खरंच त्यांचा चालतोच आहे व्यवस्थित एवढा बिझनेस, कारण स्वामींचीच कृपा आहे ती आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. आपला जर हेतू चांगला असेल ना तर कुठलीच गोष्ट म्हणजे कधीच हे होत नाही. स्वामी प्रत्येक गोष्टीला आपल्या सोबत असतात आणि आपल्याला पुढे यशाचा जो मार्ग असतो ना तो मोकळा करत असतात. तर माझ्या सदिच्छा म्हणजे ताईंसोबत आहेत आणि मला असं वाटतं की खरंच त्यांचा बिझनेस चांगला व्हावा. आणखीन 10 काय आणखीन 50 लोक, आणखीन 100 लोक त्यांच्या हाताखाली काम करावे आणि त्यांच्या सगळ्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो चांगल्या प्रकारे व्हावा. तर हा खूप मस्त हेतू आहे त्यांचा, म्हणजे जो बिझनेस चालतोय त्याच्या मागचा. तर म्हणून मला पर्सनली ते जास्त आवडलं आणि माझा पण नेहमी तसाच विचार असतो माझ्या डोक्यामध्ये. तर त्याच्यामुळे ज्यांनाही हवं असेल तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा ताईंना. ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर इथे तुम्हाला दिसतोय, तसेच डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन. तर तुम्हाला कुठलीही गोष्ट हवी असेल तर तुम्ही स्वामी मूर्ती आर्टला कॉन्टॅक्ट करा शीतल ताईंना आणि तुम्हाला वस्तू मिळून जातील. लवकर ऑर्डर करा, कारण आता 10 तारखेलाच आपला स्वामींचा प्रगट दिन आहे. समजा स्वामींसाठी काही हवं असेल तर लवकर ऑर्डर करा, म्हणजे ते तुम्हाला मिळून जाईल. तर आजच्या या गोष्टी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.